तर आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 7 युनिट नंबर 1 रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. याच्यामध्ये द बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020 दिलेलं आहे. इक्विटी अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर्स फंड दिलेला आहे, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल आहे, ऑथोराइज्ड इश्युड सबस्क्राइब्ड 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹1 ईच फुल्ली पेड 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाचे 1 लाख शेअर्स आहेत, ₹1 1 लाख रुपये झाले. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 50,000. 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹1 ईच फुल्ली पेड 50,000. प्रेफरन्स शेअर्स रिडीमेबल जे आहेत ते पण 50,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, ₹1 ते पण 50,000 आहेत. पुढं आहे रिझर्व अँड सरप्लस. सिंकिंग फंड आहे फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 25,000 रुपये. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस म्हणजे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 35,400. करंट लायबिलिटीजमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ट्रेड पेएबल आहे 42,500. एकूण आहेत 2,52,900. त्याच्यानंतर आहे असेट साईड, त्यामध्ये नॉन करंट आणि करंट असेट. नॉन करंटमध्ये फिक्स्ड असेट, टँजिबलमध्ये लँड अँड बिल्डिंग 15,000, प्लांट अँड मशिनरी 75,000. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 25,000. करंट असेटमध्ये इन्व्हेंटरी, स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस 37,500 आणि 30,000. ट्रेड रिसिवेबल्समध्ये सन्ड्री डेटर्स 26,750 आणि कॅश ॲट बँक, कॅश अँड कॅश इक्विवलेंटमध्ये 43,750, असे 2,52,900 रुपये. द डिरेक्टर्स have given notice to redeem the preference shares at a premium of 5%. प्रेफरन्स शेअरचं रिडम्शन म्हणजे रिपेमेंट करायचं आहे प्रीमियमला 5%. ॲज प्रोव्हायडेड इन द कंपनीज आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या नुसार डिरेक्टरनी प्रेफरन्स शेअर्स 5% प्रीमियमला रिडीम करायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटसुद्धा, त्याच्यानंतर द सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट जी आहे बघा किती 25,000 रुपये सोल्ड केलेले आहे 23,750ला, म्हणजे लॉस झालेला आहे. 25,000ची 23,750ला विकलेली आहे. प्रिपेअर द लेजर अकाउंट्स. लेजर अकाउंट करायचे आहेत रिलेटिंग टू रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड बॅलन्स शीट. प्रेफरन्स शेअरचे रिडीम्शन करण्यासाठीची लेजर अकाउंट करायची आहेत. पहिल्यांदा काय करायचं आहे, रिडम्शन करायचं प्रेफरन्स शेअरचं 5% प्रीमियमनुसार. त्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट जी 25,000 रुपयाची आहे ती 23,750 रुपयाला विकलेली आहे. यासाठी सगळ्यात दाखवण्यासाठी लेजर अकाउंट्स करायचं आहे रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आणि बॅलन्स शीट दाखवायची आहे. आता रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअरची लेजर अकाउंट करताना काय काय लागणार आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट लागणार आहे, कारण त्यांचं रिडम्शन करायचं आहे. ॲट फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम किती आहे त्यानुसार रिडम्शन करायचं आहे. त्याच्यानंतर सिंकिंग फंड वापरलेला आहे. हे बघा सिंकिंग फंड, त्याची विक्री केलेली आहे, सोल्ड केलेलं आहे, त्याचं अकाउंट आहे. प्रीमियम द्यायचा रिडम्शनला तो CRR वापरलेला आहे त्याची अकाउंट होणार. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लेजर अकाउंट तयार होणार आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीट तयार करायची आहे. पहिल्यांदा प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट विकलेले आहे त्याचं लेजर होणार. प्रीमियम रिडम्शन करताना प्रीमियमवर रिडम्शन केलेलं आहे आणि CRR वापरलेला आहे, अशी सगळी. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय फरक झालेला आहे ते बघायचं. रिडम्शन कितीला करायचं आहे, 5% प्रीमियमला. पहिल्यांदा ही अकाउंट तयार करायची प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट, जशा जर्नल एंट्री करतो तसंच आहे करायचं आपल्याला. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट, प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आणि कॅपिटल रिडम्शन रिझर्व वापरलेला आहे आपण CRRचा. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
सिंकिंग फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस आहे. ही दोन 35,400 रुपये आणि 25,000 रुपये. हे बघा, हा जो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट सोल्ड केलेला आहे त्याचा बॅलेन्स कुठे ट्रान्सफर होणार आहे? CRR अकाउंटला. त्यामुळे पहिल्यांदा सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन 25,000 रुपये. हे बघा, इथे 25,000 रुपये बॅलेन्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, हे बघा, तो बॅलेन्स ब्रॉट डाऊन 25,000 रुपये हा. त्याच्यानंतर प्रीमियम रिडम्शनचं जे आहे, प्रीमियमवर रिडम्शन केलं आहे त्यामुळे ते ट्रान्सफर होणार. त्याच्यानंतर CRR आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. पहिल्यांदा काय आहे, द डायरेक्टर्स हॅव गिवन नोटीस टू द रिडम द प्रिफरन्स शेअर ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. प्रिफरन्स शेअर्स किती आहेत? 50,000 रुपये आहेत. 50,000 शेअर्स ॲट ₹1 ईच फुल्ली पेड. प्रिफरन्स शेअर होल्डर्सला अकाउंटला टू बँक प्रिफरन्स शेअर होल्डर्सना पेमेंट केलेला आहे बँके थ्रू. 50,000 फेस व्हॅल्यू आणि 2,500 प्रीमियम, त्यामुळे 52,500 रुपये. बाय रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल, मूळ कॅपिटल आणि त्याच्यावरचं प्रीमियम 2,500. त्यामुळे प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंटला काय होणार? टू बँक आपण त्यांना पेमेंट केलेला आहे. कशासाठी? शेअर कॅपिटल आणि प्रीमियमला रिडम्शन केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे टू बँकला 52,500 बिकॉज वी रिडीम द प्रिफरन्स शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. त्यामुळं 50,000च्या 5% म्हणजे 2,500 रुपये. त्यामुळे 50,000 प्लस 2,500 52,500. त्यामुळे बँक अकाउंट प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 52,500 रुपये. बाय रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000 आणि बाय प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ शेअर 2,500. दोन्हीचा बॅलेन्स 52,500. त्याच्यानंतर हे प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ शेअर्स आहेत ते आणि रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर बँक. आता हे इथले जे प्रीमियम आहे ते आपलं प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्सला ट्रान्सफर होणार टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 2,500 रुपये. आणि ते प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला आपण हे करणार की बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट 2,500 रुपये. हे बघा, हे प्रीमियमची अमाऊंट इथं ट्रान्सफर झाली. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 2,500 आणि ती बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला ट्रान्सफर झाली 2,500. कारण प्रीमियमला पेड केले म्हणजे लॉस झालेला आहे आपल्याला, त्यामुळं लॉसची प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला नोंद होणार. पुढं हे प्रीमियमचं झालं. इन्व्हेस्टमेंट सोल्ड केलेलं आहे 23,750ला. त्यामुळं पहिल्यांदा बॅलेन्स सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा, हे बघा, टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट बॅलेन्स किती आहे? 25,000 रुपयाला. सोल्ड केले म्हणजे पैसे आले, त्यामुळे बाय बँक हा टू बॅलेन्स ब्रॉट डाऊन 25,000 रुपये. सोल्ड केले बाय बँक 23,750. त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. सो बाय सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर 1,250 रुपयाचा लॉस झालेला आहे. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 25,000 रुपये होते, ते आपण 23,750ला विकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. बाय सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स 1,250 रुपये.
सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन 25,000 रुपये. सिंकिंग फंड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स 25,000 रुपये हा याचा बॅलेन्स. टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट लॉस जो झालेला आहे तो इथे दाखवला 1250 आणि उरलेला बॅलेन्स आपण CRRला प्रोव्हिजन त्याची किंवा CRR त्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळं टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट 23,750 हे झालं. आता इथं CRR अकाउंट बॅलेन्स नाही आहे. सिंकिंग फंडचा ट्रान्सफर केलेला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलेन्स. हा क्रेडिट बॅलेन्स. आता ही दोन अकाउंट बघा. बॅलेन्स ब्रॉट डाऊन किती आहे 35,400 रुपये बॅलेन्स आहे. इथे आहे बघा 35,400 रुपये. प्रीमियमसाठी 2,500 रुपये वापरले त्यातले. CRR ला ट्रान्सफर झालेले 26,250 आणि टू बॅलेन्स शिल्लक आहे 6,650. सिंकिंग फंडसाठी 23,750. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 26,250 असा बॅलेन्स झालेला आहे. CRRचा 50,000 रुपये. हे झालं लेजर. आता या लेजरवरून आपल्याला बॅलेन्स शीट ऑफ ए लिमिटेड ॲज ऑन 1/4/2020 पर्टिक्युलर्स नोट्स नंबर फिगर ॲज ऑन 1/4/2020 इक्विटीज अँड लायबिलिटी शेअर होल्डर्स फंड शेअर कॅपिटल 1,00,000 रुपये पहिला जे होतं तेच आहे. शेअर कॅपिटलमध्ये फरक पडला नाही. रिझर्व अँड सरप्लस बघा इक्विटी शेअर्स ऑफ ₹1 इच आहे तसं आहे. रिझर्व अँड सरप्लसमध्ये CRR आणि सरप्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट CRR आले आणि रिझर्व फंडमध्ये CRR नव्हते त्यामुळे CRR आले. रिडम्शनसाठीचा रिझर्व वापरला तेवढे रिझर्व ठेवावा लागतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सरप्लस जो होता 35,400 तो झालेला आहे 6,750. त्यामुळे रिझर्व अँड सरप्लसचे 56,650. करंट लायबिलिटीज ट्रेड पेएबल्स आहेत तसे आहेत. संडे क्रेडिटर्स आहेत तसे आहेत 42,500 रुपये. असेटमध्ये टोटल झाली 1,99,150. असेटमध्ये नॉन करंट असेट आणि करंट असेट. फिक्स्ड असेट आहेत तसे आहेत 90,000 रुपये. फिक्स्ड असेट 75 आणि 15 90,000 रुपये. हे बघा टँजिबलमध्ये लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी 15,000 आणि 75,000 आहे तसे 90,000. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक आणि वर्क इन प्रोग्रेस जे आहे ते आहे ते तसंच लिहायचं. आहेत तसे रकमा आहे त्याचा काय उपयोग आपण केलेला नाही. रिझर्व वापरला फक्त. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स वापरला त्यामुळं इक्विटी शेअर कॅपिटल आहे तसे राहणार. टँजिबल असेट आहे तसे राहणार. स्टॉक WIP आहे तसं राहणार. डेटर्स पण आहेत तसे आहेत. 26,750 होते. फक्त कॅश जो बॅलन्स होता कॅश ॲट बँक तो 43,650 होता. तो वापरल्यामुळं तो किती झालेला आहे आता 14,900 रुपये झालेला आहे. त्यामुळे अशी टोटल इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये शेअर होल्डर्स फंड शेअर कॅपिटल रिझर्व अँड सरप्लस करंट लायबिलिटीजमध्ये ट्रेड पेएबल्स असे 1,99,150. असेटमध्ये नॉन करंट असेट फिक्स्ड असेट टँजिबल असेट करंट असेट इन्व्हेंटरीज ट्रेड रिसिवेबल्स कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट असे 1,99,150. याच्यामध्ये आपण प्रेफरन्स शेअर होल्डरचं रिडम्शन केलं ऑन अ प्रीमियम. सिंकिंग फंड रिडम्शनसाठीचा जो रिझर्व आहे त्याची इथं CRRला प्रोव्हिजन केली. त्याच्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट जे होते ते विकले त्याच्यात लॉस झाला आपल्याला. प्रीमियमचा अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला हे केलं. त्याच्यानंतर CRR वापरला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स होता तो प्रीमियम CRR आणि उरलेला बॅलन्स. अशा तऱ्हेने हा प्रॉब्लेम नंबर 7 इज कम्प्लीट. हिअर वी
learn the problem number 8 also. Now the problem number 9 is here. आत्ता फक्त वाचतो, नेक्स्ट लेक्चरला आपण तो सोडवूया. A Limited has an authorized capital of 60 lakh in balance sheet. Its balance sheet as on 31 मार्च 2020 is as follows. ऑथोराइज्ड कॅपिटल आहे 60 लाखाचं, त्याची बॅलन्स शीट आहे 31 मार्च 2020ची. इक्विटी अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल, इश्यूड सबस्क्राईब 1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. फुल्ली पेड आहे त्यामुळे 15 लाख रुपये. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 60,000, 8% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. फुल्ली पेड आहे ते पण 6 लाख रुपये. रिझर्व अँड सरप्लस, सिक्युरिटीज प्रीमियम 3 लाख, जनरल रिझर्व 2 लाख, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस 3,10,000. करंट लायबिलिटीज, ट्रेड पेएबल्स म्हणजे सिंडिकेटर्स 2 लाख, एकूण झाले 31,10,000. यातला आपल्याला उपयोगी काय काय, हे एक असणार, हे एक असणार. सिक्युरिटी प्रीमियमसुद्धा, शेअर प्रीमियमसुद्धा लागणार. असेटमध्ये नॉन करंट असेट, फिक्स्ड असेट आहे 20 लाखाची, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 4 लाखाची. करंट असेटमध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 3,40,000 आणि कॅश ॲट बँक 3,70,000. आता कंपनीनं काय केलं आहे, द कंपनी डिसाइडेड टू रिडीम ऑन 1 एप्रिल 2020 द होल ऑफ द प्रिफरन्स शेअर कॅपिटल ॲट प्रीमियम ऑफ 10%, म्हणजे 6 लाखाच्या 10% म्हणजे 60,000 रुपये प्रीमियमला, म्हणजे 6 लाखचे 6,60,000 द्यावे लागणार. द कंपनी इश्यूड फॉर कॅश सो मेनी बट नो मोर इक्विटी शेअर्स ऑफ 10 each ॲट पार ॲज वेर नेसेसरी टू प्रोव्हाइड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स विच कुड नॉट अदरवाइज बी रिडीम्ड. The company issued for cash so many but no more equity shares of ₹10 each at par as were necessary to provide for redemption of preference share. प्रिफरन्स शेअरच्या रिडीम्शनसाठी कंपनीने शेअर्स कॅशला इश्यू केलेले आहेत. विच कुड नॉट अदरवाईज बी रिडीम्ड, नाहीतर ते रिडम्शन होऊ शकलं नसतं. द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब्ड अँड ऑल द अमाऊंट वेअर फुल्ली रिसिव्ड. इश्यू केलेले सबस्क्रिप्शन फुल्ली झालेलं आहे आणि त्याचे पैसे आलेले आहेत. इन ऑर्डर टू पे ऑफ प्रिफरन्स शेअर होल्डर्स इट सोल्ड द इन्व्हेस्टमेंट रिलीजिंग 3,90,000. जी इन्व्हेस्टमेंट 4 लाखाची होती ती प्रिफरन्स शेअरचं रिडम्शनसाठी त्यांची पेमेंट देण्यासाठी 3,90,000ला दिलेली आहे, म्हणजे 10,000 रुपयाचा आपल्याला तोटा झालेला आहे, लॉस झालेला आहे. ऑन 1 एप्रिल 2020 द कंपनी इश्यूड इक्विटी बोनस शेअर्स फुल्ली पेड इन द रेशिओ ऑफ 1 फॉर एव्हरी 3 शेअर्स हेल्ड ऑन डेथ. ह्याच तारखेला कंपनीनं इक्विटी शेअर्स जे फुल्ली पेड आहेत त्यांच्या 3 शेअरच्या बदल्यात 1 शेअर इश्यू केलेला आहे. 3 3च्या बदल्यात 1 असा शेअर इश्यू केलेला आहे. जर्नलाइज द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन ऑफ रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स अँड इश्यू ऑफ बोनस शेअर्स. ह्याची जर्नल एंट्री करायची आहे इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड आणि त्याच्यानंतरची रिडम्शन नंतरची बॅलन्स शीट तयार करायची आहे. आणि इश्यू ऑफ बोनस शेअर्सची पण त्यामध्ये नोंद घ्यायची आहे. त्यामुळं पहिल्यांदा काय, रिडम्शन ऑन प्रीमियम ॲट 10%, त्याच्यासाठी इक्विटी शेअर्स इश्यू केले कॅशला आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिलीज म्हणजे विकली आणि कंपनीनं 1 तारखेला परत बोनस शेअर फुल्ली पेड इश्यू केले. 3:1 म्हणजे 1 फॉर एव्हरी 3 शेअर्स हेल्ड, म्हणजे 3 शेअरला 1 शेअर इश्यू केलेला आहे बोनस शेअरसाठी, बोनस शेअर म्हणून. त्यामुळे जर्नलाइज द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन ऑफ रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स अँड इश्यू ऑफ बोनस शेअर्स. पुन्हा एकदा प्रॉब्लेम नीट वाचा. आपण
नेक्स्ट लेक्चरला याचं सोल्युशन पाहणार आहोत.